डॉक्टरच्या बायकोची घर मालकाबरोबर मज्जा, डॉक्टरला सापडले रंगे हात, कॉलगलच्या नादाला लावून इंजेक्शन देऊन केले ठार। उन्हाळ्याचे दिवस संपत आलेले होते। एक दोन दिवळी पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा आला होता। आता पावसाळ्यासाठी दळण गोळा करून रचून ठेवणं हे शेतकऱ्यांचं काम होतं। त्यामुळे रामू शेलार हे जंगलात लाकडे तोडण्यासाठी जात होता। लाकडे तोडून झटकन गावाकडे यायचं होतं। गडबडीने तो जंगलाची वाट तुडवत होता। जंगली प्राणी गावात येऊ नये म्हणून सरकारने मोठ्या तरी मारल्या होत्या। त्या तरीवरून त्याने उडी मारली। उडी मारून तो पुन्हा माघारी फिरला। तरीत त्याने डोकावून पाहिले आणि समोरचं दृश्य बघून त्याला घामच फुटला। तरीत कुणाचा तरी मृतदेह पडलेला होता। हातातील कुऱ्हाड तिथेच टाकून त्याने गावाकडे धूम ठोकली। गावात जाऊन पोलीस पाटील यांना खबर दिली। गाव तालुक्याचं ठिकाण असल्यानं पाटील यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठलं। या घटनेची खबर पोलिसांना दिली। खबर मिळताच फौजदार राव बहादूर घटनास्थळी दाखल झाले। प्रथम मजुरांच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला। पोलिसांनी पूर्ण मृतदेहाची पाहणी केली। मयत तरुणाच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा नव्हत्या। शेजारी एक विषारी औषधाची बाटली पडली होती, तसेच सिरिंजही पडली होती। प्रथम दर्शनी मयत तरुणाने इंजेक्शनच्या मार्फत आत्महत्या केली असावी असा अंदाज करून पोलिसांनी आत्महत्या करून डायरीला नोंद केली। पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला। पोलिसांनी जवळपास काही पुरावा मिळतो का याचा प्रयत्न सुरू केला। प्रथम मयताची ओळख पटणे गरजेचे होते। शेजारील गावात चौकशी केली, मात्र त्याला कोणी ओळखत नव्हते। जवळपासच्या अनेक गावामध्ये चौकशी करूनही मयताची ओळख पटली नव्हती। घटना घडून 3 दिवस उलटले होते। 3 दिवसानंतर शहराच्या उपनगरातील एका पोलीस स्टेशनला एक तरुण बेपत्ता असल्याची खबर नोंद झाली। खबर देणारे एक वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षक होते। त्यांनी मृतदेह पाहिला आणि हंबरडा फोडला। तो मृतदेह त्यांचा एकुलता एक मुलगा जयदीप याचा होता। जयदीप 2 दिवसापूर्वी मित्राच्या पार्टीला जातो म्हणून गेला, तो आलाच नव्हता। कायदेशीर सोपस्कार करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। मृतदेहाची ओळख पटल्यामुळे पोलीस तपासाला वेग आला। मृतदेहाच्या उजव्या हाताच्या दंडामध्ये इंजेक्शन देऊन त्याला मारण्यात आले होते। ही आत्महत्या नसून खूनच आहे हेच पोलिसांना सिद्ध करायचे होते। अंदाजाने पोलीस तपास करत होते। जयदीपच्या सर्व दोस्तांची चौकशी करण्यात आली, मात्र अशी कोणत्याही दोस्तांची पार्टी झालेली नव्हती। मग हा घरात खोटे सांगून का गेला आणि कुठे गेला हा प्रश्न पोलिसांना भेडसावत होता आणि इथं कुठेतरी पाणी मुरत होतं। जयदीपचा खुनी हा मेडिसिनशी निगडीत होता। हा अंदाज फौजदार राव बहादूर यांनी बांधला होता। तपास करत असताना जयदीपच्या घरामध्ये एक डॉक्टर भाड्याने राहत होते। डॉक्टर रमेश शिर्के व जयदीप यांच्यामध्ये 1 वर्षापूर्वी जोरदार भांडण झाले होते अशी माहिती मिळतात पोलिसांनी शिर्के यांचे घर गाठले। मात्र आपण भांडण झाल्यानंतर त्यांचे घर सोडले व इकडे महानगरात राहायला आलो असे त्यांनी सांगितले। साहेब, घर भाड्यावरून वाद झाला म्हणून मी त्याचा खून का करेन असा सवालच डॉक्टरांनी पोलिसांना केला। त्यामुळे डॉक्टर रमेश यांना चौकशी करून सोडून देण्यात आले। पोलीस ज्या मित्राच्या घरी पार्टी झाली असेल त्या मित्राचा शोध घेत होते, मात्र असा मित्र पोलिसांना आढळून आला नव्हता। फौजदार राव बहादूर जयदीपचे कॉल रेकॉर्ड तपासत असताना 2 फोन कॉलगर्ल्सना लागले होते। त्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले। त्यापैकी नमिता एक होते। साहेब, डॉक्टर आशुतोष यांनी फोन करून मला जयदीप बरोबर यायला सांगितले होते व 5,000 रुपये रोख पोहोच केले। हे बघ नमिता, तुला पैसे देणाऱ्याचा चेहरा तू पाहिलास का? नाही साहेब, माझ्या पत्त्यावर ते पोहोच केले, मी चेहरा नाही पाहिला। दुसऱ्या कॉलगरला तसेच पैसे पोहोच केले होते। त्यामुळे तपासामध्ये डॉक्टर आशुतोष कोण हा प्रश्न पोलिसांच्या समोर नव्याने आला होता। शहर व उपनगरातील संपूर्ण दवाखाने पोलिसांनी पालथे घातले, पण असा कोणताही डॉक्टर कुणालाच आढळला नसल्यामुळे हा डॉक्टर आहे की कोण भामटा हेच पोलिसांच्या लक्षात येत नव्हते। तपास करत असताना जयदीपला भेटण्यासाठी व भेटल्यानंतर नमिताचे कॉल तपासण्यात आले। त्यामध्ये जयदीपकडे जाऊन आल्यानंतर एक वेगळा नंबर पोलिसांचे लक्ष वेधून घेत होता। त्या कॉलवर डायल करतात पलीकडून आवाज आला, हॅलो डॉक्टर, रमेश बोलतो।
मग मात्र पोलिसांच्या डोक्यात प्रकाश पडला. ताबडतोब फौजदार राव बहादूर यांच्या समोर डॉक्टर रमेशला हजर करण्यात आले. बोला डॉक्टर, जयदीपचा खून का केलात? बोला. सगळे पुरावे तुमच्याकडे बोट दाखवतात. आता तरी बोला. डॉक्टर रमेशना कळून चुकले. आता आपण सुटू शकत नाही. हो साहेब, मीच मारलं त्या हरामखोराला. त्यानं माझा संसार मोडला. डॉक्टर रमेश व त्यांची पत्नी रश्मी यांचा दवाखाना उपनगरात होता. ते जयदीपच्या घरात वरच्या मजल्यावर राहत होते. डॉक्टर रमेश सकाळी 9 ला दवाखान्यात गेले की दुपारी 2 ला घरी यायचे. पुन्हा दुपारी 4 ते 9 वाजेपर्यंत त्यांचा दवाखाना सुरू असायचा. त्यामुळे दुपारी रश्मी घरी एकटीच असायची. जयदीप गप्पा मारत तिथे बसायचा. एके दिवशी दुपारी मी घरी लवकर आलो तर रश्मी व जयदीप नको त्या अवस्थेत आढळले. दोघांनाही मी झापले, परंतु जयदीपने मलाच धमकी दिली. गावभर तमाशा नको म्हणून मी त्यांचं घर सोडून महानगरात राहू लागलो. इथे मी सुखाने राहत होतो, परंतु जयदीप इथेही पोहोचला होता. मोबाईल रेकॉर्डिंग दाखवून रश्मीला ब्लॅकमेलिंग करून पुन्हा सुख घेऊ लागला होता. मी त्याला तंबी दिली तर त्याने दवाखान्यात येऊन गोंधळ घातला. माझा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त होत होता. रश्मीही सुधारली होती, परंतु जयदीप पुढे ती अगतिक होती. मग मीच काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्या फोनवर संपर्क साधला. डॉक्टर आशुतोष नाव धारण केलं. अति परस्त्री गमनामुळे तुम्ही दुर्बल झालाय असं बिंबवलं. मला त्याने 50,000 रुपये उपचारासाठी दिले. मी त्याला कॉलगलच्या नादाला लावले. त्याला रोगाची भीती घातल्यानंतर तो फारच घाबरला. मला रोगापासून वाचवा असे म्हणू लागला आणि मी डाव साधला. त्या दिवशी औषधे देण्याच्या बहाण्याने मी त्याला फोन केला. घरी मित्राकडे पार्टीला जातो म्हणून सांगून आला. मी वेश बदलला असल्याने त्याला ओळखून आलो नाही. त्याला गाडीत घालून जंगल रस्त्याला आणला. गाडीतच त्याला उजव्या दंडात इंजेक्शन दिले. अर्ध्या तासात त्याचा खेळ संपला. मी त्याला गाडीत घालून तसेच जंगलात आणले. एका तरीत त्याला टाकले. जवळच एक इंजेक्शन व विषारी औषधाची बाटली ठेवली होती. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असा भास व्हावा हा हेतू होता. रितसर खटलात चालून जयदीप याच्या खुनाबद्दल डॉक्टर रमेश यांना जन्मठेप झाली. तर मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.